धुळवडीच्या दिवशी प्रबुद्धनगर येथे राहणाऱ्या 22 वर्षीय अंकित सदानंद तायडे या युवकाची निर्घृण हत्या झाल्याने होळी धुळवडीच्या सणाला गालबोट लागला आहे। जुन्या वैमनस्यातून ही निर्घृण हत्या झाली। मद्यधुंद झालेल्या या युवकांनी क्षुल्लक कारणावरून वाद केला व त्याचं पर्यवसान जीवघेण्या हल्ल्यात झालं। अंकित तायडेचा यामध्ये जीव गेला। फ्रेझरपुरा ठाण्याच्या हद्दीतील मंगळवारी दुपारची ही घटना आहे। पोलिसांनी प्रबुद्धनगर येथे राहणारा 22 वर्षीय प्रेम राजेश सरोदे, 25 वर्षीय अक्षय माटे, कुंदन बोरकर, सूरज तायडे, दीप करवाडे, शुभम गडलिंग आदी आरोपींना 11 मार्च रोजी दुपारी अटक केली। या युवकांनी लोखंडाच्या रॉडने अंकितवर हल्ला केला। तो रॉड पोलिसांनी जप्त केला आहे। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अंकितला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। यावेळी रुग्णालयात एकच गर्दी झाली तर नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला। या हत्येने धुळवडीचा आनंद क्षणात शोकामध्ये परिवर्तित झाला। आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता त्यांना 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। काल दिनांक 10/3/2020 रोजी अंदाजे दुपारी 3 वाजताच्या दरम्यान माहिती मिळाली की एका इसमाला टॅपिंग झालेला आहे आणि तो इरविन दवाखान्यात दाखल झालेला आहे। अशी माहिती मिळताच आम्ही ताबडतोब इरविन दवाखाना इथे गेलो। अंकुश तायडे याला त्याच्या शरीरावर जखमा आढळून आल्या आणि त्यांना डॉक्टरांनी ब्रॉड डेथ घोषित केले होते। त्यानंतर आम्ही लगेच घटनास्थळावर गेलो, घटनास्थळाची पाहणी केली आणि त्या घटनास्थळावर गेल्यानंतर त्यानंतर माहिती मिळाली की आणखी एक इसम जखमी आहे, तो कुठं भरती आहे दवाखान्यात। त्यानंतर मी सावतेकर हॉस्पिटलला गेलो। त्या ठिकाणी मनीष बायकर नावाचा इसमसुद्धा भरती होता, त्यालाही टॅबिंग झालेलं होतं आणि दोघांच्याही रिपोर्टवरून मनीष बायकरचे वडिलाच्या रिपोर्टवरून 307 विथ राईट दाखल केला आणि अंकित तायडे याच्यासोबत असलेल्या मित्राच्या रिपोर्टवरून 302चा गुन्हा दाखल केला। दाखल झाल्यानंतर आरोपी शोध गेले। 302 गुन्ह्यातील आरोपी फरार असल्याचे दिसून आले। त्याचप्रमाणे 307 गुन्ह्यातील आरोपींना शोध घेऊन 6 आरोपींना अटक केले। त्यानंतर रात्री 302 गुन्ह्यातील आरोपी नागपूर असल्याची माहिती मिळाली। त्यावर एक पथक नागपूर येथे रवाना केले आणि सकाळी त्यांना 5 वाजता नागपूर येथून ताब्यात गेलो। दोन्ही गुन्ह्यातील आरोपी अटक आहे, पुढील तपास करत आहोत। दोन्ही गटांनी परस्परांविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी 307, 143, 147, 148, 149 व 504 कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत। एका गटावर 307 कलमान्वये तर दुसऱ्या गटावर 302 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी आकाश राठोड, अनिकेत चिंचखेडे, किट्टू बनसोड यांना घटनेनंतर लगेच ताब्यात घेतलं तर मनीष बाहेकरला रुग्णालयात दाखल केलं। 2 गटातील हा वाद विकोपाला गेला व 22 वर्षाच्या अंकितचा निष्कारण बळी गेला। फ्रेझरपुरा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला व गुन्हे दाखल केले। पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस करत आहेत। मोहम्मद शफीक, विदर्भ न्यूज, अमरावती।